आज कोळगाव ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी आताच पार पडलेली आहे। खर तर 10 ते 12 नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती। 12 ते 12:30 अर्ज छाननीची मुदत होती आणि 2 वाजता त्या ठिकाणी अधिकृत बैठक त्या ठिकाणी ग्रामपंचायतची होती। ठरल्याप्रमाणे या ठिकाणी एकच अर्ज नंदू बिभीषण लगड यांचा आला, त्यामुळं निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे। खरं तर गेल्या वर्षी मायाताई मेत्रे यांना आपण पहिल्या वर्षी संधी दिली आणि त्यांनी वेळेत राजीनामा दिल्यामुळं त्या ठिकाणी दुसरी संधी आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नंदू लगड यांना केलेला आहे। खरं तर 4 नंबर वार्डामध्ये थोडीशी रस्सीखेच झाली। खरं तर 4 नंबर वार्डामध्ये जगताप किंवा शितोळे यांना पद त्या ठिकाणी द्यायचं होतं, त्यांच्या मध्ये मतभेद झाले आणि त्यांच्यामधून मार्ग निघाला नाही। मग पवार आणि ते 3 जणांच्या इच्छुक मध्ये पवार, जगताप, शितोळे आणि लगड असे 4 जण सगळे इच्छुक होते आणि याच्यामध्ये थोडस त्यांच्यामध्ये थोडासा मतभेद झाले। मग सर्वानुमते असं ठरलं की नंदकुमार बिभीषण लगड याला या ठिकाणी उपसरपंच पदाची संधी द्यायची आणि मग नंदूला या ठिकाणी आपण संधी दिलेली आहे। खरं तर काम करत असताना सगळेच 17 सदस्य बरोबर घेऊन सरपंच उपसरपंच म्हणून आम्ही चांगलं काम त्या ठिकाणी करून दाखवू। पुढच्या आठवड्यामध्ये उपसरपंचांचा सन्मान, आमदार विक्रम पाचपुते यांचा सन्मानाचा कार्यक्रम आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सन्मानाचा, राम शिंदे साहेबांच्या सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण कोळगाव येथे घेणार आहोत। त्यामध्ये बऱ्याचशा वस्तू लोकार्पण असेल, वस्तू वाटप असेल, हा कार्यक्रम तुम्हाला पत्रिकेद्वारे कळवण्यात येईल। खरं तर त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं। ग्रामस्थांनी अशा प्रकारची विनंती करतो, ज्यांना मिळालंय त्यांनी खुश राहा, ज्यांना नाही मिळालं त्यांनी खुश राहा, कारण त्यांना सुद्धा आपण भविष्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। शेवटी पद एक असतं, इच्छुक अनेक असतात, काम करणाऱ्याला पदाची आवश्यकता नसते। परंतु काय झालेल्या घडामोडी अंतिम टप्प्यामध्ये नंदू लगड यांच्यापर्यंत येऊन पोहोचल्या आणि त्यांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे, त्यांनी संधीचं सोनं करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने, कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने नंदूला भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि मायाताई मेत्रे यांनाही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी न मागता राजीनामा त्या ठिकाणी आपल्याला आणून दिला, त्यामुळे पुढची निवड होऊ शकली। त्यांचंही धन्यवाद, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद। कोळगाव ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय लोकनियुक्त सरपंच भैयासाहेब लगड यांनी तसेच सर्व सदस्य आणि सर्व प्रमुख यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उपसरपंच पदाची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि यापुढे चांगलं काम करून गाव एक मोठ्या उंचीवर नेण्याचा निश्चितच मी प्रयत्न करीत अशी ग्वाही देतो या ठिकाणी। धन्यवाद।